डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे।
प्रभू भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. शिक्षणाच्या महर्षी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांना वंदन करतो. 5 वर्षापूर्वी जेव्हा या संघटनेची सुरुवात केली, मला वाटते रोपटं खूप छोटं होतं, परंतु 5 वर्षामध्ये याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागला नाही आणि सभासदही सुद्धा बऱ्यापैकी वाढलेले आहे. प्रत्येकाला मदतीची गरज असते आणि सभासद असतील हे सातत्याने इथे उपस्थित राहून आपल्याकडनं प्रत्येकाला काय मदत करता येईल, प्रत्येकासाठी काय करता येईल याच्यासाठी झटत असतात. आमच्याशीही चर्चा होत असते. आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जी काय मदत लागेल ती करायला आम्ही सातत्याने तयार असतो आणि तयार आहोत. यापुढेही जी सुरुवात झाली होती ती खूप छोटी होती, पण आज जर बघितलं तर मला वाटतं पुढच्या वर्षी ही लाईन अजून मोठी असेल आणि ही असंच वाढत जाणार आहे. हा एक कट्टा आहे. या ठिकाणी एक विरंगुळा म्हणून सर्वजण येतात, फिरत फिरत गप्पा मारतात, इकडच्या तिकडच्या गोष्टी होतात, एकमेकाचे सुखदुःख शेअर करतात. म्हणजे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सर्व आपण जे काही आहोत ते परिवाराचे एक सदस्य आहोत आणि या कुटुंबाला मोठं करणं आणि पुढं घेऊन जाणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीमध्ये सर्वच नेते व्यासपीठावर बसलेत, यांचाही सहभाग आहे. आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कुठेही कधीही काहीही गरज लागली आम्हाला हक्काने आवाज द्या, आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू, तुम्हाला मदत करू. परंतु हे कार्य सातत्याने असंच पुढं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ते जाईल यासाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि समोर बसलेले ज्येष्ठ नागरिक जे आम्हाला नेहमी प्रोत्साहन करत असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला पण सहकार्य करत असतात. असं नाही आम्हीच राजनीतिक आहोत म्हणून आम्हाला सहकार्य होतात, आम्ही त्यांना सहकार्य करतो, पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य मिळत असतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडलं आहे त्याच्यातमध्ये काही चांगलं आम्हाला पण त्याच्यातनं आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आजच्या दिवशी मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भीम. माझे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले ज्येष्ठ नागरिक, वडीलधारे आमचे ज्येष्ठ नागरिक, त्यांना या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी बसलेले आहेत. आपण हे जे कार्य करत आहात ना, तर मला खरं तर मी काय वक्ता वगैरे काही नाही आहे, परंतु विजयाताई शाळेमध्ये मला व्याख्यानाला बोलवलं होतं. मला विषय दिला होता की ज्याचा मी कधी अभ्यास नव्हता केला आणि एक विषय मी म्हटलं मी सावित्रीबाई फुले बोलेन. सावित्रीबाई फुले मला बहुतांश वेळेला चांगलं बोलता येईल आणि एक विषय जो तुम्ही दिलेला आहे त्याचा थोडा अभ्यास करून मी बोलेन. तर त्यांना ते आवडलं आणि त्या कार्यक्रमाला सुधीर कनेरे साहेब होते आणि ते म्हटले की सर तुम्ही हे सगळे वॉकिंग ग्रुपवाले आहेत, हे सगळे बहुतांश लोक आम्हाला भेटतात, दररोजच भेटतात आणि मी जेव्हा इथे आलो तेव्हा त्यांनी काय मला ओळखलं नाही कोण ग्रस्त आलेले आहेत. नंतर नरवाडे सरांनी मराठे सरांना सांगितलं की हे गवळी सर आहेत म्हणून. अच्छा म्हणजे हे वक्ते आहेत. तर तसा मी वक्ता आहे, असा परिचय असा आहे. मला जेव्हा कनेरे सरांनी विषय दिला की तुम्हाला छत्रपती शिवरायांवर बोलायचं आहे, तुम्हाला परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांवर बोलायचं आहे. मला आंबेडकरांवर आणि हे इतके महनीय लोक आहेत की बघा मी थोडंसं बोलेन की छत्रपती शिवरायांचा जन्म कोण म्हणतं 19 फेब्रुवारी 1630, कोण म्हणतं 27, काय असो. सो 30 आणि मृत्यू आहे 3 एप्रिल 1680. म्हणजे 50 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या हयातीमध्ये किती वर्ष? फक्त 50. आणि माझं बोलण्याचं वय 55. मी 55 वर्षाचा आहे.
समोर बसलेले कोणी 68 आहेत, कोणी 70 आहे, कोणी 85 आहे, कोणी 86 आहे. व्यासपीठावर बसलेले पण मला वाटतं माझ्याच वयाचे असतील, 55-56 आहेत, कोणी प्रदीप फक्त लहान असेल कदाचित. 85-86चे आदरणीय हे दोन्ही आहेत साहेब. आणि छत्रपती शिवरायांनी इतकं अफाट असं कार्य करून ठेवलं की मी खरं सांगू का, मी शिक्षक म्हणून छत्रपती शिवराय मोज अगदी जुजबी सांगितले. 4थीच्या पुस्तकामध्ये एक तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी 4थीचं एक स्वतंत्र पुस्तकच होतं छत्रपती शिवरायांचं. आता त्याचे 2 भाग केले. त्याचं पर्यावरणामध्ये पर्यावरण 1 आणि पर्यावरण 2. पर्यावरण 2 मध्ये इतिहास टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय दिलेले आहे, ते संपूर्ण वर्णन. मग ते पुस्तक मी डाउनलोड करून घेतलं, कारण कसं काय इथं ऑथेंटिक बोललं पाहिजे ना. मी काय पॉलिटिकल लीडर नाही, बोलायला ऑथेंटिक बोललं पाहिजे. म्हटलं थोडासा अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे हलका अभ्यास केला. पण मी नक्कीच तुम्हाला नाराज करणार नाही. बहुतांश गोष्टी मी बऱ्यापैकी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांवरती इतकं लिखाण झालेलं आहे, इतके पोवाडे, इतकी गाणी आणि इतकी नाटकं, इतके चित्रपट की तुम्ही सगळे पण ते सगळं बघून बघून तुमचाही पाठ झाला असेल कदाचित. फक्त मांडण्याची शैली तुमची आमची वेगळी आहे थोडी. कदाचित मी शिक्षक असल्यामुळे तो एक थोडासा गुण अधिकचा माझ्याकडे असावा की मला बोलता येते. तुमच्यापैकी तुम्हालाही बोलता येते, सगळ्यांनाच व्यासपीठ मिळेल किंवा सगळ्यांनाच विचारपीठ मिळेल असं होत नाही. आता या अनावधानाने आणि बाय लकच म्हणूया की सुधीर कनेरे साहेबांनी हे मला मिळवून दिलं. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या प्रती, व्यासपीठाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या प्रती आभार व्यक्त करतो. आपल्याला बोलण्याची संधी दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्ही जे वक्ते मिळाले आहेत, दोन्ही वक्त्यांनी या दोन्ही महामानवांची जी माहिती या ठिकाणी की आपण इतिहास वाचतो, कधी कधी वाचन करतो, पण एवढा सविस्तर खुलासा आपण कधी कधी होत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी माझे हे सगळे बांधव, कोणी 70 वर्ष आहे, कोणी 45 तरी तो थांबले. तर मित्र वक्त्यांना आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले होते. त्यांनी अतिशय आपल्या अभोग वाणीने आपल्याला मंत्रमुग्ध केलं आणि आपल्याला आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि तसेच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मोठ्या आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरा झालेला आहे. हा उत्साह कायम टिकवण्यासाठी ही संस्था दर महिन्यातून एक वेळा मीटिंग घेते आणि त्या मीटिंगमध्ये या संस्थेचे जे सभासद असतात, ज्या सभासद त्या दिवशी वाढदिवस असेल, त्यांचे काही नवीन विशेष कार्यक्रम असतील, ते त्या ठिकाणी मी राबवतो. त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये विरंगुळा तयार होऊन आनंदित वातावरण तयार होतं. आणि विशेष म्हणजे की ही संस्था स्थापन झालेली आहे, या संस्थेचं मोल, या संस्थेला खरोखरच आशीर्वाद जर असेल तर आमचे जे काही माजी नगरसेवक आहेत ते भावी नगरसेवक पण होणार आहेत. आणि विशेष म्हणजे आमचे कार्याध्यक्ष मराठे साहेब, कुठे जागा नसेल, कुठे बसायला जागा मिळत असेल, कुठे खुर्ची नसेल, तर आमची मीटिंग सुद्धा एका क्लासमध्ये होते महिन्याची, आणि वर्षाची मीटिंग या ठिकाणी होते. आणि हे कार्यक्रम या ज्येष्ठ नागरिकांचे नेहमी होत असतात. या कार्यक्रम घेण्याचं एकच कारण असतो की सगळ्यांना आनंद मिळावा, सगळेजण एकत्र आले पाहिजेत, एकमेकाचे विचार मला ऐकायला मिळाले पाहिजे, आणि त्याच्यातून काही गोष्टी चांगल्या होतात, काही सुखदुःख समजतं. आणि विशेष म्हणजे ही संस्था ज्या नागरिकांना काही आधार नसेल, ज्यांची काही कुचंबना होत असेल, ज्यांना काही प्रपंचामध्ये त्रास होत असेल, अशा लोकांचे कंप्लेंट जर आमच्याकडे आल्या तर त्या आम्ही पोलीस स्टेशनला देऊन त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. तसंच तहसील कार्यालयाशी आमचा संबंध आहे, पोलीस स्टेशनचा आमचा संबंध आहे. कारण शासनाच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या JR प्रमाणे ज्येष्ठ नागरिकाचा संबंध हा पोलीस स्टेशन आणि तहसीलदार हा नवीन JRचा वापर करून गरीब लोकांना किंवा उत्पन्न कमी असलेल्या लोकांना काही सवलती मिळतात, काही पेन्शन मिळतात, त्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि ज्या लोकांना जर काही अन्याय होत असेल, शेजारी बाजारी कोणी त्रास देत असेल, सूनबाई त्रास देत असेल, मुलगा त्रास देत असेल, त्याचा निवाडा करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन गाठतो. आणि असे कित्येक केस आम्ही सोडवलेले आहेत. त्याच्यामुळे लोक समाधानी आणि आनंदित आहेत. आणि हा आनंद कायम टिकण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. आणि या संस्थेचं काम आज 5 वर्ष चालू आहे, ते असंच पुढे चालू राहील
आणि याला एकच कारण आहे की आमच्या पाठीमागे जे पाठबळ आहे त्या पाठबळाच्या भरोश्याने आम्ही हे काम करतो, कारण आर्थिक बाब आमच्याकडे अजिबात नाही आणि आर्थिक बाबीसाठी हे पाठबळ आम्हाला नेहमी मदत करत असतं. त्यांचे आम्ही ऋणी आहोत आणि त्यांचे आम्ही जर ऋणी असलो पण ते पण आमचे एक दिवस ऋणी होणार आहेत, कारण ही जी ज्येष्ठ नागरिक आहे ही ज्येष्ठ नागरिक कुठे काय कला करेल आणि कुठे काय एखादा हे करेल त्याचा सांगता येत नाही आणि त्यांचा आमचा संबंध असल्यामुळे आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीशी राहावा एवढे बोलतो आणि इथे थांबतो.